कन्या राशी 30 मार्च ते 5 एप्रिल 2026 साप्ताहिक राशीफल। कन्या राशी ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीनुसार हा आठवडा तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असेल। 30 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीत मंगळ मीन राशीत प्रवेश करून शनी आणि सूर्यासोबत युती करेल। परिणामी मंगळ आदित्यापासून सुरू होणारा त्रिग्रही योग तयार होत आहे। अशा परिस्थितीत तुम्हाला भाग्याची साथ मिळू शकते। चला तर मग जाणून घेऊया कन्या राशीसाठी हा आठवडा कसा असेल। बुध ग्रहाच्या अधिपत्याखालील हा आठवडा कन्या राशीच्या लोकांसाठी थोडा धावपळीचा असेल, पण नंतर तुमचा आत्मविश्वासात वाढ होईल। आठवड्याची सुरुवात 30 मार्च रोजी सिंह राशीतील चंद्राने होईल, त्यामुळे तुम्हाला तुमच्या खर्चाकडे आणि झोपेकडे लक्ष देण्याची गरज आहे। त्यानंतर 31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी चंद्र कन्या राशीत भ्रमण करेल, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक नवीन तेज येईल आणि गमावलेला आत्मविश्वास परत येईल। 2 आणि 3 एप्रिल रोजी चंद्र तुळ राशीत भ्रमण करेल, ज्यामुळे तुमच्या घरात शांती आणि समृद्धी येईल। आठवड्याच्या शेवटी 5 एप्रिल रोजी चंद्र वृश्चिक राशीत असेल, ज्यामुळे तुमची धावपळीची कामे यशात बदलतील। 31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी तुमच्या स्वराशीतील चंद्र तुमचे आकर्षण लक्षणीयरित्या वाढवेल। तुम्ही स्वतःला अधिक आकर्षक बनवाल, ज्यामुळे तुमचा जोडीदार तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करेल। 2 आणि 3 एप्रिल रोजी दुसऱ्या घरात चंद्र असल्यामुळे तुमच्या कुटुंबातील प्रेम आणि ऐक्य वाढेल। तुम्ही तुमच्या गोड शब्दांनी सर्वांची मने जिंकाल। 31 मार्च आणि 1 एप्रिल हे अविवाहित लोकांसाठी खूप शुभ दिवस आहेत। तुमच्या स्वराशीतील चंद्रामुळे अविवाहित लोकांना त्यांच्या आवडीचा उच्च शिक्षित सुसंस्कृत आणि खरा जीवनसाथी मिळू शकतो। 5 एप्रिल रोजी आठवड्याच्या शेवटी तुमच्या जोडीदारासोबत छोट्या सहलीला जाण्याची किंवा चित्रपट पाहण्याची संधी मिळेल। या आठवड्यात 12व्या घरात चंद्र आणि 7व्या घरात सूर्य व शनी असल्यामुळे खर्च आणि भागीदारीच्या बाबतीत सावधगिरी बाळगण्याचे संकेत मिळत आहेत। आठवड्याच्या मध्यात चंद्राचे तुमच्या राशीत आगमन झाल्यामुळे आत्मविश्वास परत येईल आणि प्रलंबित कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल। या आठवड्यात सूर्याच्या प्रभावामुळे कामाच्या ठिकाणी शिस्त येईल, कठोर परिश्रमाचे सकारात्मक फळ मिळेल। नोकरी करणाऱ्यांसाठी प्रगतीच्या संधी निर्माण होतील। तुम्हाला सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल। व्यवसाय नेहमीपेक्षा चांगला चालेल, परंतु कोणतीही नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी सखोल नियोजन करणे आवश्यक आहे। ग्रहस्थिती पाहता कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल असेल। प्रवास फायदेशीर ठरेल आणि करिअरमध्ये प्रगतीसाठी चांगल्या संधी मिळू शकतील। पदोन्नती, पगारवाढ आणि नवीन यश मिळण्याची शक्यता आहे। हा आठवडा कामाच्या बाबतीत हळूहळू प्रगती देणार आहे। सुरुवातीला काही अडचणी किंवा दबाव जाणवेल, पण नंतर तुमची मेहनत फळ देईल। ऑफिसमध्ये जबाबदाऱ्या वाढू शकतात। व्यवसाय करणाऱ्यांसाठी जुन्या कामांना पूर्ण करण्यासाठी उत्तम वेळ आहे। नवीन गुंतवणूक करताना घाई करू नका, विचारपूर्वक निर्णय घ्या। आर्थिक बाबतीत हा आठवडा संतुलन राखण्याचा आहे। उत्पन्न आणि खर्च जवळपास समान राहतील। सुरुवातीला थोडे आव्हान वाटले तरी तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने आणि संयम आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवाल। आठवड्याच्या मध्यापासून नशिबाची साथ मिळू लागेल आणि कामे सुरळीत पूर्ण होतील। तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याची सुरुवात या आठवड्यात होईल। वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते किंवा नवीन संधी मिळण्याचे संकेत आहेत। व्यवसायात जुन्या अडचणी दूर होऊन नवीन मार्ग खुले होतील। आर्थिकदृष्ट्या स्थिरता येईल। हळूहळू पैसे साचण्यास सुरुवात होईल। एखादा छोटा फायदा किंवा अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे। भविष्यासाठी तुम्ही योग्य प्लॅनिंग करू शकता। नात्यांमध्ये समजूतदारपणा वाढेल। जोडीदारासोबत संवाद सुधारेल आणि नात्यात गोडवा येईल। प्रेमसंबंधात विश्वास आणि जवळीक वाढेल। मन अधिक सकारात्मक आणि स्थिर राहील। तणाव कमी होईल आणि तुम्हाला आतून शांतता जाणवेल। स्वतःसाठी वेळ काढल्याने ऊर्जा वाढेल। अभ्यासात लक्ष केंद्रित होईल। मेहनतीचे चांगले परिणाम दिसू लागतील। नवीन काही शिकण्याची इच्छा वाढेल आणि यशाची वाट खुली होईल। तुमची मेहनत वाया जाणार नाही। योग्य वेळी तुम्हाला त्याचे फळ मिळणारच। हा आठवडा तुम्हाला सांगतोय की विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि पुढे चालत राहा। यश तुमच्या दिशेने येत आहे। कन्या राशी या आठवड्यात तुमच्यासाठी लकी नंबर असेल 5, 7 आणि 9। हे नंबर तुमच्यासाठी या आठवड्यात सकारात्मक ऊर्जा घेऊन येतील। महत्त्वाचे निर्णय, तारीख निवड किंवा काही नवीन सुरू करण्याचा यांचा उपयोग करा। लकी कलर असेल हिरवा आणि पांढरा। हे रंग तुमच्या मनाला शांत देतील आणि सकारात्मकता वाढवतील। शक्य असल्यास कपड्यांमध्ये किंवा दैनंदिन वापरात हे रंग वापरा। या आठवड्यातले काही सोपे उपाय म्हणजे बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करा आणि ओम गण गणपते नमः हा मंत्र 21 वेळा म्हणा। एखाद्या गरजू व्यक्तीला हिरव्या वस्तूंचे दान करा।
उदाहरणार्थ हिरवी भाजी, कपडे. सकाळी उठून तुळशीला पाणी अर्पण करा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल. काम सुरू करण्यापूर्वी थोडा वेळ शांत बसून मनात सकारात्मक विचार करा. प्रत्येक दिवसाची सुरुवात आत्मविश्वासाने करा. छोट्या छोट्या यशातून मोठं यश मिळते. कन्या राशी, 30 मार्च सोमवार रोजी थोडा दिवस व्यस्त असेल, पण तुमच्या मेहनतीमुळे काम पूर्ण होतील आणि संध्याकाळी समाधान मिळेल. तर 31 मार्च मंगळवार रोजी तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी योग्य दिवस असेल. 1 एप्रिल बुधवार दिवस तुमच्यासाठी खास शुभ आहे. नवीन काम सुरू करायला किंवा योजना आखायला उत्तम वेळ. 2 एप्रिल गुरुवार कामात प्रगती दिसेल. वरिष्ठांकडून कौतुक किंवा चांगली बातमी मिळू शकते. 3 एप्रिल शुक्रवार आर्थिकदृष्ट्या थोडा फायदा होण्याचे संकेत आहेत. लहानसा लाभ किंवा एखादी चांगली संधी मिळेल. 4 एप्रिल शनिवार नातेसंबंधांसाठी चांगला दिवस. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. मन आनंदी राहील. 5 एप्रिल रविवार आराम आणि रिलॅक्स होण्याचा दिवस. पुढील आठवड्यासाठी प्लॅनिंग करा आणि मानसिक शांतता मिळेल. आठवड्याचा निष्कर्ष काय, तर हा आठवडा तुमच्यासाठी हळूहळू वाढ, आत्मविश्वास आणि सकारात्मक बदल घेऊन येणार आहे. प्रत्येक दिवस थोडं पुढे नेल. शेवटी मोठं यश तुमचंच असेल. एकंदरीतच पाहता कन्या राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.